आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटेल तोपर्यंत आम्ही असं ठेवणार गणपती. जे दिवशी आरक्षण भेटेल ते दिवशी आम्ही तिथं विसर्जन करणार. हे आरक्षण आम्ही ओबीसी मधून मागतोय, म्हणजे ओबीसी मागतोय म्हणजे आम्ही त्यांच्या ताटातलं घेत नाही. ते आमचे छोटे भाऊ आहेत कधी पण आम्हाला जे हक्क आहे, आमचा जो हक्क आहे तो पहिलाच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानामध्ये आम्हाला एक राखीव हाताळला. ठीक आहे, आम्हाला नसेल झालं घेणं त्यावेळेस, परंतु आमचा तो हक्क आवाजीत राहायला पाहिजे. आणि तो हक्क आज आम्हाला जे विद्यमान सीएम आहेत त्यांनी आम्हाला द्यावा, अशीच आमची त्यांना विनंती आहे. आरक्षण मागण्याची वेळ काय? मराठा समाज पूर्ण श्रीमंत नाही. आर्थिक दृष्ट्या आमच्यात मराठा समाजात भरपूर महाग असलेलं पण आज घरकुल आमच्या घरे बघा मराठ्यांचे आणि इतर ओबीसी एससी यांचे घरे बघा. आमच्या मराठ्यांना घर बांधणं होणार नाही, 5-5 वर्षात बांधणं होणार. हे घरकुल सगळं ओबीसी आरक्षण भेटल्यानंतर होऊ शकतं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी किरण शिंदे. मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणाची जी यात्रा आहे ती काही वेळापूर्वीच जुन्नर मधून मार्गस्थ झाली आहे. पुढे ते नारायणगाव, चाकण मार्गे तळेगाव आणि नंतर मुंबईला जातील. मात्र आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक जे आहेत ते मनोज जरांगेच्या पाठीशी असल्याचं या मोर्चातून दिसून आलंय. मी आता जुन्नर पासून काही पुढे ओझर फाट्यावर आहे. तिथून काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पुढे मार्गस्थ झालाय. मात्र माझ्या पाठीमागे असणारे तुम्ही हे जे मराठा आंदोलक पाहताय हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आहेत आणि ते मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी त्यांच्या ताफ्यात होते. मात्र खास लोकमतसाठी बोलण्यासाठी त्यांनी या ठिकाणी काही वेळ आपली गाडी थांबवली. आपण थेट त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार सर, तुमचं सर्वांचं लोकमत मध्ये खूप खूप स्वागत आहे. हा गणपती कुठून घेऊन आला तुम्ही? आमच्या गावात तलवाडा गाव, गेवराई तालुका. मग कुठे म्हणजे काल याची काय म्हणतो स्थापना झाली आणि आता विसर्जन कुठे करणार? आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटेल तोपर्यंत आम्ही असं ठेवणार गणपती. जे दिवशी आरक्षण भेटेल ते दिवशी आम्ही तिथं विसर्जन करणार. सर काय सांगाल, एक गणपती सोबत घेण्याचं प्रयोजन काय? गणपती सोबत घ्यायचं प्रयोजन असं आहे, गणपती हा सर्व समाजाचा एक सण उत्सव आहे, सर्व जाती धर्माचा. आणि हा उत्सव आम्ही जरांगे पाटलाच्या आदेशानुसार आम्ही त्यांच्या होकेला मान देऊन आम्ही हा गणेशोत्सव स्थापन केला आमच्या गावामध्ये. MS23 बीडून बोलतोय आम्ही. आणि हा गणेशोत्सव घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहोत. आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर याचं विसर्जन आम्ही ज्या दिवशी विसर्जन होईल, ज्या दिवशी योगायोगाने जर आम्हाला आरक्षण भेटलं तरी आमचा गणपतीच्या नियमाने आहे विसर्जन. आम्ही त्या दिवशी आम्ही समुद्रामध्ये अरबी समुद्राचे विसर्जन करू. परंतु काय वाटतं, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं मराठी मुंबईत मध्ये निघाला, पण मुंबईची गोची होण्याची शक्यता आहे. इतक्या तिथल्या सुखसुविधेवर तिथे जी काही यंत्रणा आहे त्याच्यावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठेतरी इतक्या मोठ्या संख्येनं मराठ्यांनी मुंबईत येऊ नये असं एकीकडे आवाहन केलं जात आहे. सरकारला एक विनंती करतो मी, सरकार हे आमचं सरकार आहे, हे सरकार हे आमचं आहे. त्याच्यामुळे आम्ही सरकारला एक विनंती करतो, हे जे गणपती उत्सव आहे हे सर्वांचा आहे. हे सर्वांचा गणपती असताना आम्ही कुठल्याही गणपतीला उत्सवमध्ये गालबोट लागू देणार नाही. आम्ही त्यांना सहकार्य करू, कारण की आमचा दादाचा आदेश आहे आणि सगळ्या सहकार्यानं करू. आणि जे काही गणपती असतील त्याच्यामुळे आमचा हा गणपती उत्सव आम्ही सुव्यवस्थित पार पडू. कुठल्याही सरकारवर लोड येऊ देणार नाही, प्रशासकीय व्यवस्थेवर लोड येऊ देणार नाही, याची जबाबदारी आमचा आदेश आहे. जरांगे पाटलाचा आदेश काय आहे? जरांगे पाटलाचा आदेश आहे, ज्या टायमाला आपण मुंबईत घुसणार आहोत, मुंबईत जो काय आदेश देतील दादा, मुंबईत घुसल्यानंतर कुठल्याही यंत्रणेला आपल्याला छेडछाड करायची नाही. शांतते आणि संयमाने आम्ही मुंबईमध्ये जे ठरवलं, आम्हाला आता माहिती कळली की आझाद मैदान आपल्याला ठरलंय, पण त्याला काही लिमिटेशन दिल्यात. तरी आम्हाला जे काही अदर ग्राउंड दिलंय आम्ही तिथं जाणार आहोत, पण आम्ही शांततेने आणि संयमाने जाणार आहोत. एवढाच आम्हाला पाटलांचा आदेश आहे. पाटलांचा आदेश आहे, कुठलाही गोंधळ घालायची नाही, गडबड करायची नाही असा जो आदेश आहे तसं या आंदोलकांचं म्हणणं आहे. त्यामुळं कुठलाही मराठा आंदोलक आक्रमक होणार नाही किंवा गालबोट लागेल अशी कुठलीही कृती करणार नाही असं यांना म्हणायचंय. काय सांगाल? याच्या 2.5 वर्षापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे आरक्षणाची यात्रा घेऊन मुंबईला गेले होते जरांगे पाटील, मात्र तेव्हा त्यांना यश नाही मिळालं. आता सुद्धा निघाले, आता यश मिळेल असं वाटतंय. सर्वात प्रथम तुमचे सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो, कारण तुम्ही सर्व जे कव्हरेज दिलेलं आहे त्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं असेल तर 100 गाड्यांमध्ये जवळपास 95 जी वाहनं आहेत हे पिकअप ट्रक, त्याच्यानंतर छोटा हत्ती आणि ट्रॅक्टर, म्हणजे जे खरं गावगाड्यामध्ये गावकऱ्यांचे जे मोटरसायकल सुद्धा त्यांची जी वाहनं आहेत, म्हणजे याचाच अर्थ असा आहे की खरा गरजवंत बांधव याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की यश काय मिळालं, तर यश असं मिळालेलं आहे की आमच्या पाटोदा तालुक्यामध्ये काही गावाची गावं कुणबी निघालेले आहेत आणि ते ओबीसी प्रवर्गात गेलेले सुद्धा आहेत. तर आता आमच्या हातात फक्त परीक्षा देणं एवढंच आहे. यश अपयश यावरती विचार आम्ही करत नाही आहोत, फक्त परीक्षा देणं एवढंच आम्ही ठरवलेलं आहे. तुम्ही म्हणताय परीक्षा देणं एवढंच आम्ही ठरवलेलं आहे. ज्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील टीका करतायत,
याच्या आधीचं जे आरक्षण होतं ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं, त्याच्यानंतर सरकार बदललं, नंतर ते आरक्षण टिकलं नाहीये. तरी मग तुम्ही अजूनही तुम्ही म्हणजे मराठा आंदोलक असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील, फडणवीस यांच्यावरच टीका का करताय? त्यांच्यावरती टीका करायचा या ठिकाणी विषयच येत नाही. सर्वात महत्वाचं की दादा जे बोलतायत काय, तर दादांपेक्षा आम्ही मोठे नाहीयेत, ते त्यांचं मत मांडतायत. या ठिकाणी जे सर्वसामान्य बांधव जे आहेत हे केवळ आणि केवळ पाटलांच्या सोबत चाललेले आहेत. एवढाच यामध्ये विषय आहे, बाकीचा काही नाही. दादांनी बोलवलं, मुंबईला निघालो बस. पाटलांच्या भाषेवर कुठेतरी आक्षेप घेतला जातोय, त्यांची भाषा शिवराळ आहे, शिव्या देतात असं म्हटलं जातं. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिव्या दिली असा एक त्यांच्यावर आरोप केला गेला. त्याच्यामुळे पाटलांच्या भाषेवरून कुठेतरी हे मराठा आंदोलक म्हणा किंवा ही मराठा आंदोलनाची यात्रा कुठेतरी बॅकफुटला जाते असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही, बॅकफुटवर नाही आणि शिवाय वगैरे असा काही कुठलाही प्रकार नाही. कारण तुम्ही जर आमच्या मराठवाड्यामध्ये जर आलात, गावगाड्यामध्ये अगदी सहज बोलता बोलता एखादा शब्द निघून जातो आणि ती गावगाड्यातली जी भाषा आहे त्याला शिवी आमच्याकडे म्हणत नाहीत. उलट कधी कधी आम्ही एखाद्याने प्रेमाने अधिकाराने बोलतो आणि तो समोरचा म्हणतो की बाबा आम्हाला प्रेमाने बरं झालं असं बोलला. म्हणजे तुम्ही एकदा येऊन पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की ही भाषा शिवराळ आहे की गावगाड्यातली प्रेमाची भाषा आहे. आता तुम्ही काय सांगाल? तुमचं नाव सांगा मला. अनिल आत्ते. काय वाटते, तुम्ही याच्या आधीची जी मुंबईच्या दिशेने निघाली यात्रा होती त्याच्यात सहभागी होता? हो, होतो आम्ही त्यावेळेस सुद्धा. त्या यात्रेमध्ये आणि यात्रेमध्ये काय फरक जाणवतो? यावेळेस थोडी संख्या कमी असं वाटतं का? नाही, यावेळेस पहिल्यापेक्षा 5 पटीने जास्त संख्या आहे. बरं. आणि पहिल्या म्हणजे जेव्हापासून जरांगे पाटील आंदोलन करतात आणि सिंधी समिती स्थापन झाल्यापासून गाव खेड्यामधून जे आमचे कुणबी सर्टिफिकेट किंवा जे नोंदी दबून ठेवल्या होत्या, लपून ठेवल्या होत्या, त्या ओपन झाल्या. आणि हालाकी असं सांगण्याचा मी प्रयत्न करतो की माझ्या आईचं कुणबी सर्टिफिकेट निघालं आहे, म्हणजे माझी आई ही कुणबी आहे आणि माझे वडील हे मराठा आहेत. मग इथं म्हणजे ह्या नोंदीनुसार असं दिसतं की सरकारने कुठल्याही कसल्याही प्रकारचा विलंब न करता आम्हाला सुद्धा कुणबी नोंदी हैदराबाद गॅजेट लागू करून आम्हाला सुद्धा कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्यावी. आम्हाला सुद्धा ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्यावं ही जी प्रमुख मागणी जी आहे ती यावेळेस मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे त्यातील एक प्रमुख मागणी म्हणजे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं अशी ही मागणी आहे. आणि हे सुद्धा त्यासाठीच आग्रही आहेत. सर, खरं तर पाहिलं असेल अनेक दिवसांपासून अशा प्रकारची म्हणजे खूप दिवसानंतर ही यात्रा निघाली. किती दिवस मुंबईत थांबण्याचं नियोजन आहे? मुंबईमध्ये तसं मला पाटलांच्या आता जुन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराजच्या जुन्नर पावनभूमीमध्ये जे काही भाषण संबोधित केलं मराठा सेवकांना, त्यांनी सांगितलं की आपल्याला कोर्टाने 1 दिवसाची परवानगी दिली अशी म्हणताय किंवा 5,000 लोकांनी दिलाय अधिकृत माहिती. पण आम्ही असं सांगितलंय, पाटील सांगितलं की ज्या टायमाला आपल्याला मुंबईमध्ये यायचंय, एक तुम्ही पहिल्याच बोलून गेलो याच्या अगोदर किंवा कुठले आम्ही शांततेत आणि हे संविधानाला धरून आम्ही आरक्षण पूर्णत्व नेणार आहोत आणि आरक्षण आम्ही पदरात पाडून घेणार आहे. हे आरक्षण आम्ही ओबीसी मधून मागतोय, म्हणजे ओबीसी मागतोय म्हणजे आम्ही त्यांच्या ताटातलं घेत नाही, ते आमचे छोटे भाऊ आहेत कधी पण आम्हाला जे हक्क आहे आमचा, जो हक्क आहे तो पहिलाच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानामध्ये आम्हाला एक राखीव हटायला, ठीक आहे आम्हाला नसेल झालं घेणं त्यावेळेस, परंतु आमचा तो हक्क आवाजीत राहायला पाहिजे. आणि तो हक्क आज आम्हाला जे विद्यमान सीएम आहेत त्यांनी आम्हाला द्यावा अशीच आमची त्यांना विनंती आहे. आणि त्यांनी जर आम्हाला दिल्याच्या नंतर आम्ही त्यांना इतक्याच ताकदीने त्यांचं गुलाल, त्यांची मुंबई आम्ही सगळे गुलालाने गुलालाने पूर्ण आम्ही लाल करू हे आम्ही शब्द देतो. कारण की आम्ही सगळे शेतकऱ्यांचे पोरं आहोत, हे मराठ्यांचे पोरं आहेत. कारण की ज्यावेळेस माझी माय, माझी बाप, माझा बहीण जी शेतात काम करते, तिला ज्यावेळेस कळतं की शेतामध्ये गेलेला एखादा मुलगा एमबी भेटायला लागतो, ते किती मार्कावून जातोय हेच त्याला वाईट वाटतं. कारण की आम्ही शेतकरी पैसे इतके कोटी किंवा 1 लाख 1.5 लाख फीस भरू शकत नाही. माझ्या गावातलं एक छोटंसं उदाहरण सांगतो. आज माझ्या गावातलं एक उदाहरण सांगतो मित्रांनो. 1,70,75,000 रुपये ओपन मधून एमबीबीएस ला फीस आहे गव्हर्नमेंटला. आणि माझ्या मित्राच्या मुलीला 13,000 फक्त ओबीसी कार्ड मिळालं, ओबीसी मिळालं. हे कशाचं होतं काय? माझ्या नेत्याचं आहे, माझं काळीज आहे. हे माझं काळीज म्हणजेच आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलाचा हा संघर्ष आहे. तुम्ही स्वतः शिक्षक आहात. हो. काय इतर जाती असतील किंवा मराठा असेल, काय फरक जाणवतो तुम्हाला शाळेत जेव्हा शिकताना किंवा इतर सोयी सुविधा असतील त्याच्यामध्ये काय फरक जाणवतोय? 100% जाणवते ना, 100% जाणवते. उदाहरण सांगा मला. उदाहरण सांगतो. मी माझ्या कॉलेजमध्ये, माझं कॉलेज आहे, नॉन गव्हर्नमेंट कॉलेज जरी असेल तर शासनाचा आम्हाला कुठला फंड नाही, परंतु ज्यावेळेस ओबीसीच्या लोकांना आम्ही त्याची कमी फीस घेतो आणि त्यांना शिष्यवृत्ती पण देतो. पण जे प्युअर ओपन आहेत, गरजवंत मराठा आहे, त्यांच्याकडून आम्ही फीस पण जास्त घेतो आणि त्यांना शिष्यवृत्ती देत नाही. हेच त्याच्यामध्ये फार मोठी दरी आहे.
ओके. आणि आरक्षण मिळालं तर ही तरी दूर होईल असं वाटतं. आरक्षण मिळालं तर नक्कीच ही दरी दूर होईल आणि याचं श्रेय प्रथमतः मनोजदादा जरांगे पाटलांना मिळेल आणि विद्यमान सीएम आमचे नेते मनोजदादा आपले सॉरी देवेंद्र फडणवीस साहेबाला जाईल एवढेच मी आग्रह करतो. आणि आई जगदंबा आणि आज विनंती करतो की शिवनेरी किल्ल्याची माती आम्ही कपाळाला लावून निघालो आहे आणि याचं श्रेय नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेबाला जाईल. ओके. तर या पुढे तुम्ही कुठून आले? काय सांगाल? कालपासून निघाले, इतकी मोठी गर्दी होती, आरक्षण मिळेल? काय वाटतं पण कशासाठी आरक्षण कशासाठी हवंय? आज समजा आमच्या मराठ्याची मुलं शाळेत जातात त्याला मार्क कमी पडतात किंवा इतर समाजाच्या मुलांना मार्क कमी पडते त्यांचा नंबर लागतोय कमी पैशामध्ये त्यांचा नंबर लागतोय त्यांचे पुढं मुलं समजा नोकरी लागते चांगल्या पदार जाते आणि मराठीची मुलं ज्याला सर्टिफिकेट नाही जे ओबीसी मध्ये नाही ते मुलं तिथपर्यंत पोहोचत नाही. पण काय वाटलं यावेळेस पाटलांसोबत खूप मोठ्या संख्येने लोक आहेत इथे यायलाच काल संध्याकाळी इथे येणार होते इथे यायला तर आज दुपार उजळली मुंबईला कधी पोहोचाल मग अशा? आम्हाला तर असं वाटतं शासनाने आमची प्रतीक्षाच घेऊ नये. एक वेळेस मागच्या गेल्या वर्षी बी आम्ही असंच आलतो आमची चेष्टा करून आम्हाला लालूच दाखवून मागं पाठवलं आमची फसवणूक झाली. आता ह्या वेळेस त्यापेक्षा मागच्यापेक्षा 4 पटीने मराठा समाज आक्रमक झालेला आहे मुंबईला. बरं आता मुंबईला किती दिवस थांबणार? मुंबई इतक्या सर्व लोकांना सामावून घेऊ शकते का? जोपर्यंत पाटलाचा आदेश आम्हाला येत नाही पाटील तर एक तर म्हणले आम्ही आरक्षण घेऊन येणार वापस नाही तर आमची यात्रा अंत्ययात्रा प्रेतयात्रा वापस आणणार. पण काय तुम्ही कोण शेतकरी सर्व जवळपास सर्व शेतकरी आहे मग काय यंदा पाऊस आहे शेतीची अवस्था काय शेतीकडे कोण पाहत आहे? शेतीकडे आमचे घरचे पाहतात आता आमच्याकडे तर कोणी बघायला नाही. काय यंदा शेतीत काय पेरलंय? कापूस वगैरे आहे पण काय त्याची झाली की कामं झाली सगळी? कामं नाही झालेली अजून खत वगैरे टाकणे पाळी चालू आहे पण तरी पण आम्ही इकडे निघालो. तेच म्हणलं ही सगळी कामं सोडून आलेत कसं? लेकराच्या शिक्षणासाठी आलो. आता माझी मुलगी आता ह्याला आहे सध्या इंजिनिअरिंग कॉलेजला आज मी त्याच्यात बसलो नाही मला फीज भरावं लागेल. तर फीज भरण्याची माझी अवकात नसताना पण मी कुठून तरी व्याजाने काढून भरायलोय म्हणजे अवकात नसताना म्हणजे एवढं करायचं लेकराच्या शिक्षणासाठीच आम्ही करायलो. कोणासाठी करणार? त्यासाठीच तुम्ही सहभागी झाला? हो सर. बरं अजून मित्र कोण? तुम्ही पुढे या पुढे या. तुम्ही तुमचं नाव सांगा. प्रवीण नारायण जगताप कालवाड. आरक्षण कशाला पाहिजे तुम्हाला सांगा? आरक्षण आम्हाला सगळ्याच गोष्टीसाठी पाहिजे. आज आम्हाला आरक्षण मुला मुलींचे शिक्षण हे फीस भरणं कॉलेजची फीस आज 1 लाख रुपये आमची असली तर 13,000. आता बाकीचे जे लोक आहेत वेगवेगळे ओबीसी नेते आहेत ते म्हणतात की मराठा समाज हा मागास नाही आरक्षण हे मागास समाजाला दिलं जातं. मराठा समाज खरंच मागास आहे का? आरक्षण का मागतोय? आरक्षण मागण्याची वेळ का आली? मराठा समाज पूर्ण श्रीमंत नाही ना. आर्थिकदृष्ट्या आमच्यात मराठा समाजात भरपूर महाग असलेलं पण आज घरकुल आमच्या घरे बघा मराठ्यांचे आणि इतर ओबीसी एससी यांचे घरे बघा. आमच्या मराठ्यांना घर बांधणं होणार नाही 5-5 वर्षात बांधणं होणार नाही. हे घरकुल सगळ्या ओबीसी आरक्षण भेटल्यानंतर होऊ शकते. तर आपण पाहू शकता मनोज जरांगे पाटील यांची ही आंदोलनाची यात्रा जी निघाली आहे ती अंतरवली सराटीतून जी निघाली ती खरं तर काल सायंकाळी संध्याकाळच्या सुमारास ती या शिवजन्मभूमी जुन्नर परिसरात येणं अपेक्षित होतं. मात्र या यात्रेसोबत मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक सहभागी झाले त्यामुळे या यात्रेला या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप उशीर झाला आणि काही वेळापूर्वीच इथून त्यांची ही यात्रा पुढे मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ झाली आणि आता त्यातलेच हे मराठा आंदोलक आहेत. यावेळेस आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय अशी त्यांची मागणी आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईतून मागे हटणार नाही असा इशारा जो आहे तो यांनी सरकारला दिलाय. मराठा पुण्याहून किरण शिंदे, मराठा